गायन करुनी पठण श्रवण गायन सुरुवातीपासून लाव. श्रीराम श्रीराम सीता शक्ति माता माई, सीता शक्ति माता माई, प्रेम करी सर्वा ठाई, प्रेम करी सर्वा ठाई, रूप तिचे बहु सुंदर, रूप तिचे बहु सुंदर, द्याहो तिला अलंकार, द्याहो तिला अलंकार, द्याहो तिला अलंकार, द्याहो तिला अलंकार. सीता शक्ती माता माई, पठण श्रवण गायन करुनी, पठण श्रवण गायन करुनी, वाचन कथन हो नमुनी, वाचन कथन हो नमुनी, आत्मचिंतने रंगुनी, आत्मचिंतने रंगुनी, अलंकार माते चरणी, अलंकार माते चरणी, अलंकार माते चरणी, अलंकार माते चरणी, अलंकार माते चरणी. नसे जासी मोह द्रव्याचा फुलांचा, नसे जासी मोह पुरुष स्त्रियांचा, दूर करी नित्य डोंगर दुःखांचा, मार्ग दावी सत्य प्रभु मिलनाचा, कर जोडुनिया चरण धरावे, ऐसी विभूती सद्गुरु ओळखावे. करंजकर सर आपल्याला टेक ओव्हर करा. जय श्रीराम, जय श्रीराम. नमस्कार. सीता शक्ती काव्य सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 14वा दिवस आहे. आदरणीय डॉक्टर श्री प्रदीपजी वाघ यांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. जय श्रीराम. नमस्कार. आपली नेहमीची प्रार्थना आधी म्हणूया. आवाज येतोय व्यवस्थित? ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांति शांति शांति. नमस्कार. जरा पीपीटी अपलोड करतो आणि मग बोलायला सुरुवात करू.
श्री सीता शक्ति काव्य। जरा बाकी लोग अपना माइक बंद कर दें जो बोल नहीं रहे। हाँ, शुक्रिया। म्यूट करतो सगळ्यांना. हाँ, म्यूट करून द्या आणि मग मी तुमचा कदाचित हे होईल. क्षणभर करतो. धन्यवाद, क्षमा कीजिए. सीता मातेचा आशीर्वाद, सद्गुरु दत्त चिले महाराजांचा आध्यात्मिक प्रसाद, सीता शक्ती काव्य. मागच्या सत्रामध्ये एका कोणीतरी प्लेलिस्ट ही मागितली होती, तर करंजकर सरांनी ती सगळ्यांना पाठवलेलीच आहे. पण त्याचबरोबर आज मी इथे QR कोड लावलेला आहे बघा वरती. तर तो QR कोड तुम्ही मोबाईलनी स्कॅन केला, स्कॅनर वापरून, तर त्या प्लेलिस्टला तुम्ही जाऊ शकाल. त्या QR कोड स्कॅन केला की त्या प्लेलिस्टचं हे ओपन होतं लिंक, आणि तिथे तो विचारतो तुम्हाला काय करायचं, फॉरवर्ड करायचंय की वेबसाईट बघायची. वेबसाईट बघायची म्हटलं की ते प्लेलिस्ट ओपन होते. आपले जेवढे पण सत्र झालेत 1 ते 13 ते त्यात बघता येतील. 8वा सत्र अजून मला अपलोड करायचं आहे, पण 1 ते 13 नाही तर आहेत तिकडे. तर हे काल ज्यांनी ते प्रश्न टाकला होता त्यांचं नाव मला आठवत नाही, पण प्लीज ह्याची नोट करा. अजून एकदा मी 2-3दा दाखवीन आहे. तुम्ही स्कॅन केला की तुम्हाला प्लेलिस्ट पाहता येईल. डेव्हलपमेंट एज्युकेशन सोसायटी माझा NGO, त्याचे आभार. हे सगळं जे काय आता मीडिया आपण बघणार आहोत त्यांच्यामुळेच आहे. यतीन जोशी सर, विद्याधर करंजकर सर, हे मला आभार परत का मागावे लागतात, कारण नवीन पाहुणे जॉईन होतात आणि त्यांना ते कळण्याकरता की ह्याच्या मागे कोण कोण आहेत ते कळण्याकरता. आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, शलाकाताई, प्रीतीजी, मंगलाताई वगैरे, आणि इतरही कोणी व्हॉलेंटियर्स असतील तर त्यांचं स्वागत आहे. ट्रान्स्क्रिप्शनसाठी, गायनासाठी, ट्रान्सलेशनसाठी सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याकडे जे पाहुणे आलेत त्यांचं सगळ्यांचं स्वागत. तणावमुक्त जीवन आणि योग वशिष्ठचे जे ग्रुप आलेले आहेत, जे साधक आलेत, त्यांचं स्वागत. आज आपल्याकडे डॉक्टर मिलिंद पांडे यायचे होते, बहुतेक ते थोडा वेळ झालेला आहे त्यांना यायला. पण मुख्यत्वे आज डॉक्टर SP मिश्राजी आलेत, व्हाईस चान्सलर, पूर्व व्हाईस चान्सलर, देव संस्कृति विश्वविद्यालय हरिद्वार. यांचा परिचय नंतर अपन जेव्हा ओपन हाउस में सर आपका परिचय करा देंगे हम. तो फिलहाल सिर्फ आपका स्वागत कर रहा हूं मैं, पर आप आ गए हैं तो बहुत प्रसन्नता है हमको. यूं ही आपका आशीर्वाद रहने दीजिए, हम होंगे आपसे. आजचा आपला जो सर्ग आहे तो आहे अहमचा त्याग. सर्ग 17 आहे. लवकुशांचे मित्र व सोबती संध्यासमयी वंदन करीती, आश्रमी सीतेच्या मैत्रिणी हितगुज करती जवळ बैसुनी. या चित्रात जसं तुम्ही पाहत आहात, सीता माता कट्ट्यावर बसलेली आहे आणि मागे सांगितल्याप्रमाणे हा कट्टा किंवा हे झाड किंवा ही जागा अजून तिकडे आहे सीताबनीमध्ये, जिथे यदा कदाचित सीता बसलेली असेल. तिच्या सख्या, तिची मुलं, त्या सख्यांची मुलं सगळे आलेली आहेत आणि ते हितगुज साधतायत काहीतरी. त्याच समयी लवकुश माता चर्चा करती बहुविध ज्ञाता. अशाच एका संध्या समयी लवकुश तेथे दिसले नाही. तर अशी एक दिवशी काय झालं की बाकी सगळे दिसली मुलं, पण लवकुश दिसले नाही. गेले कुठे हे? एक सखा मग आला सांगत, लवकुश उभे आहे तर भांडत, मी श्रेष्ठ, मी तुझ्याहून श्रेष्ठ, भांडे कोण असती ज्येष्ठ. त्या दोघांमध्ये भांडणं चालू आहेत म्हणे. मी मोठा आहे की तू मोठा आहे, मी मोठा आहे की तू मोठा आहे. कळत नकळत आपल्याही लोकांमध्ये, समाजामध्ये ही भांडणं चालूच राहतात. तर सीतामा जाऊन सीता स्वतः पाहती. सीतामा स्वतः गेली तिकडे बघायला तो मुलांना. विवादाचे कारण जाणती. किस बात से झगड़ा कर रहे हो तुम दोनों. त्वरेने त्यास बोलविले, सर्वासन्मुख बोधामृत दिले. त्यांच्या भांडणाचं कारण काय होतं की एक जण म्हणतं की मला जास्त लांबचं दिसतंय याच्यापेक्षा, दुसरा म्हणतोय की मला ऐकू जास्त येतं ह्याच्यापेक्षा, पहिला म्हणतो की नाही मला ह्याला जे श्वास जो वास लागत नाही फुलांचा लांबच्या तो मला लागतो, आणि दोघं मात्र म्हणतात की आम्ही खूप उंच उडी मारू शकतो. अशा प्रकारचे त्यांच्यामध्ये विवाद आहेत. आता हे गंमत सांगायला मला एक आवडेल तुम्हाला की जेव्हा याचं रेकॉर्डिंग चालू होतं आमच्याकडे, व्हिडिओ शूटिंग चालू होते सीता शक्ती काव्याचे,
तर ज्या लहान मुली लवकुश झाल्या होत्या तर शूटिंगच्या वेळेस ते अगदी व्यवस्थित असायच्या, जे सांगू ते करायच्या. शूटिंग संपलं की दोघांमध्ये भांडणं सुरू व्हायची, अगदी त्यांच्यासारखं. काहीतरी कारण शोधायचे ते दोघी जणी आणि भांडत बसायच्या एकमेकींची, ओढायच्या, धक्का द्यायच्या. तर ती गंमत वाटते मला की तसंच काहीतरी ते ऍक्च्युअल ह्याच्यात होतं. तर ती सीता मग त्यांना सगळ्यांसमोर बोलवते आणि मग त्यांना समजावते. आता पूर्वीच्या एका सेशनमध्ये आपण सांगितलं होतं की प्रभुप्रीत ज्याच्या मनात असते त्याच्या स्वभावामध्ये एक गुण असतो, तो म्हणजे रागवतानाही तो वात्सल्याने रागवतो. तसंच सीता आता खरं मुलांना रागवते, पण रागवण्याचं सुद्धा ते खूप ग्रेसफुल आहे. त्याच्यामध्ये एक प्रकारचा बोध आहे आणि तो आपण आता तिथं जो काही रागवणं आहे वात्सल्यपूर्ण ते आपण पाहणार आहोत. हा एक अतिशय सुंदर एपिसोड आहे ह्याच्यामधला. सगळ्यांनी जरूर फॉलो करा. श्रेष्ठ कोण हा त्यांचा प्रश्न. कोण म्हणतो सर्वात जास्त मला पाहता येते? कोण म्हणतो बरं? मग ती त्यांना एक प्रश्न विचारते, घारीपेक्षा लांब का तुम्हाला हो दिसते? आता हे व्हिडिओ बघूया, त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट होईल मी आपण काय बोलताय ते. घार जे आहे ना लांबून अक्षरशः पूर्ण हिमालय दिसतं. काय झालं? हरीचा हा जो डोळा आहे तुम्ही आता बघाल तो त्याच्या डोक्याच्या मानाने खूप मोठा आहे आणि त्याचं आतलं स्ट्रक्चर हे मनुष्याच्या डोळ्याच्या मानाने 5 ते 8 पटीने जास्त तीक्ष्ण आहे. त्याच्यामुळे त्याला माणसापेक्षा 5 ते 8 पटीने जास्त दिसतं. म्हणजे आकाशात 2 ते 3 किलोमीटर उंच असताना सुद्धा त्याला खालची एखादी छोटी पक्ष्याचा पिल्लू किंवा ससा वगैरे दिसू शकतो, एवढी शार्प त्याची आयसाईट असते. घारीसारखे दृष्टी आपण जे म्हणतो ईगल्स आहे ते हे आहे. ती म्हणते, कोण म्हणतो सर्वात जास्त मला पाहता येते? घारीपेक्षा लांब का तुम्हाला हो दिसते? हा, आणि ते मंद हसते. ते मुलांच्या लक्षात येतं, हो बाबा आपण म्हणतो मला जास्त दिसतंय, लांब दिसतंय, पण घारीपेक्षा लांब तर आपल्याला काही दिसत नाही. कोण म्हणतो सर्वात चांगला वास मला कळतो? कारण त्यांनी क्लेम केलं असं की मला तिकडच्या फुलाचा वास येतो. श्वानापेक्षा तीक्ष्ण का हो तुम्हाला तो कळतो? कोण म्हणतो सर्वात चांगला वास मला कळतो? श्वानापेक्षा तीक्ष्ण का हो तुम्हाला तो कळतो? तुमच्या घरात कोणाकडे जर लॅब्राडॉर किंवा दुसरा काही श्वान असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या ओळखीची व्यक्ती जिन्यातून चढायला लागली की त्याला त्या श्वानाला कळतं आणि तो त्याच्या स्वागतासाठी जाऊन दारावर उभा राहतो. त्याला तो वास लागतो त्या व्यक्तीचा. अशा प्रकारे ती त्यांना सांगते की आपल्या वास घेण्याच्या शक्तीपेक्षा ह्या श्वानाची शक्ती जास्त आहे. इनफॅक्ट श्वानाला देवांनी अजूनही काही शक्ती दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ त्यांची ऐकण्याची शक्ती आहे ती आपल्यापेक्षा दुप्पट आहे. आपल्याला 20 किलोहर्ट्झ पर्यंत मॅक्सिमम ऐकू येतं, तेही फार स्पेशल केसेसमध्ये. नाहीतर नॉर्मली 12-15 किलोहर्ट्झ मध्ये आपलं ऐकणं संपून जातं. तर डॉग्सना 45 किलोहर्ट्झ पर्यंत ऐकू येतं. एवढी त्यांची ऐकण्याची शक्ती तीक्ष्ण असते. इथेही लवकुशना वाटतं, अरे हो आपण काही श्रेष्ठ नाही याच्यामध्ये, आपल्यापेक्षा हे श्वान श्रेष्ठ आहेत. कोण म्हणतो सर्वात चविष्ट मला करता येते? कोण म्हणतो सर्वात चविष्ट मला करता येते? फुलामधल्या मधापेक्षा गोड काथे असते. आता तुमच्या लक्षात येत असेल की हा सगळा जो काही आता डिस्क्रिप्शन आणि हे चालू आहे हे कुठल्याही प्रकारे मोठे मोठे उदाहरणं घेऊन नाहीये, तर त्यांना जे दैनंदिन वनामध्ये ज्या गोष्टी दिसतात त्याच्या आधारे सगळं चाललेलं आहे. आणि ती मुलांशी बोलते, त्यामुळे आई जेव्हा मुलांशी बोलते तेव्हा ती कशी साध्या सोप्या शब्दांमध्ये बोलेल तसं ते सगळं वार्तालाप आहे. कोण म्हणतो सर्वात चविष्ट मला करता येते? फुलामधल्या मधापेक्षा गोड काते असते. फुलामधलं मध हे कसं डिवाईन आहे. आपण पंचामृतामध्ये सुद्धा ते मध वापरतो.
त्याला एक फार मोठं स्थान आहे मधाला आपल्या पूजेमध्ये. आयुर्वेदामध्ये मधाला खूप मोठं स्थान आहे. ती तो प्रश्न विचारते की फुलामधल्या मधापेक्षा गोड का ते असते? कोण म्हणतो सर्वात जास्त मला ऐकू येते? तोही त्यांचा एक भांडणाचा विषय होता. कोण म्हणतो सर्वात जास्त मला ऐकू येते? देवमास्या एवढे कंपन तुम्हाला का कळते? आता मला हा जेव्हा 4 ओळी आल्या म्हटलं देवमासा हिला कसा माहिती असेल? पण नंतर लक्षात आलं की इंडियन ओशन मध्ये हे देवमासे असतात, त्याला स्पर्म वेल्स म्हणतात. आणि बरेचदा ते ब्रीडिंग ग्राउंड्स ते फीडिंग ग्राउंड्स जेव्हा ते ट्रान्झिट होतात तेव्हा त्या इंडियन ओशन त्या एरियामधनं पास होतात आणि तिचा प्रवास झालेला आहे त्या इंडियन ओशनवरनं. त्यामुळे हे कदाचित तिला दिसले असावेत किंवा तिला ज्ञान होतं त्यांचं. तर देवमासे ज्या तुम्ही लोकांनी अभ्यास केलाच असेल, सगळ्यांना माहित असेल, फार अप्रतिम प्राणी येतो. साधारण 60 फुटाचा प्राणी असतो तो. 60 फुटाच्या डिस्टन्स पर्यंत ग्रो होऊ शकतो. त्याच्या डोक्यामधनं असा फवारा निघतो जेव्हा तो वरती येतो. आणि एक प्रकारचा तो इकोलोकेशन करतो. त्याला कुठल्याही त्या कधी कधी तो 2000 फूट खालपर्यंत उडी मारतो समुद्रामध्ये. मग तिथे दिसणार कसं? इकोलोकेशन करतो तो. म्हणजे तो असे एक आवाज काढतो आणि तो आवाज जसा रिफ्लेक्ट होईल त्या रिफ्लेक्शन वरनं त्याला कळतं. म्हणजे हे कंपन जे आहे ते फक्त त्याला कळतं किंवा त्याच्यासारखे तत्सम काही प्राण्यांना. तो प्रश्न ती माता विचारते. हे बघा इथे फवारे दिसत आहेत तुम्हाला आणि मग ते जे प्राणी आहेत ते असे कंपन पाठवतात आणि त्या कंपनामधनं त्यांना लोकेट होतं येणारी वस्तू. ती विचारते कोण म्हणतो सर्वात जास्त मला ऐकू येते? देवमास्या एवढे कंपन तुम्हाला का कळते? कारण त्यांना जे कंपन कळतं ते आपल्याला कळत नाही. खरं तर पाहिलं निसर्गामध्ये एवढे आश्चर्य आहेत, म्हणजे त्याला आपण मिरेकल्स म्हणून असे आहेत. काही फुलपाखरं अशी आहेत त्यांना अल्ट्राव्हायलेट लाईट दिसतो आणि अल्ट्राव्हायलेट लाईट दिसणं म्हणजे त्याचा उपयोग कसा होतो तर फुलांमध्ये अल्ट्राव्हायलेट लाईन्स असतात. काही फुलांमध्ये ज्या फुलांवरती ते जातात ते, आणि त्या लाईन्सना ते फॉलो करून आतपर्यंत जाऊन बरोबर मधापर्यंत पोहोचतात. बघा किती विलक्षण आहे. त्या लाईन्स तुम्हाला आम्हाला दिसणार नाही, त्या फुलपाखराला दिसतात आणि त्या फुलामध्ये त्या अल्ट्राव्हायलेट लाईन्स असतात. अशा प्रकारचा हा अगदी चमत्कारिक जग आहे. म्हणजे आपल्याला कल्पना करवणार नाही की असं ते सृष्टीचं निर्माण केलेलं आहे परमेश्वरांनी. आता एवढी उदाहरणं दिल्यावर मात्र मग हळूहळू ते लवकुश ऐकायला लागतात. अरे हो खरंय बाबा, आपल्याला जे ऐकू येतं त्याच्यापेक्षा वेगळं जास्त ऐकणारे लोक, आपल्यापेक्षा जे दिसतं त्याच्यापेक्षा घारीला जास्त दिसतं, आपल्याला जे वास येतो त्यापेक्षा जास्त वास असणारे श्वान आहेत. प्रत्येक बाबतीमध्ये आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी जीवसृष्टीमध्ये आहे. ते ऑलमोस्ट अग्री होतात, पण तोपर्यंत आई त्यांना एक वेगळाच प्रश्न टाकते. तो प्रश्न ऐकण्यासारखा आहे. हा सीतेचा मी नेहमीचा गुण बघितलाय की ती छोट्या सिंपल गोष्टी घेते आणि शेवटी एखादा ज्याला म्हणतात ना सिक्सर मारावा, तसं काहीतरी एक अध्यात्मातला कधी ते टाकून देते. पुढचा प्रश्न तिचा फार वेगळा आहे. कोण म्हणतो सर्वात उंच मला उडता येते? कोण म्हणतो? त्यांचं ते एक भांडणाचं कारण होतं की मी जास्त उंच उडी मारतो. तिच्या ते कोण म्हणतो सर्वात उंच मला उडता येते? उडलेला का प्राण पाखरू तुम्हा धरता येते? विचार करा, गहन विचार आहे हा. एकदा एक प्राण पाखरू उडून गेलं एखाद्या व्यक्तीच्या शरीरात, कोणाला जाता येतं का त्याच्या मागे जाऊन धरून आणतो मी म्हणून? आपल्या पुराणात एखाद दुसरी गोष्ट आहे, पण त्या सोडून द्या. आता जेव्हा हे मी वाचलं तेव्हा मी माझा एक विचार केला. एक माझी स्वतःची गोष्ट सांगतो, मग परत इकडे येतो. एकदा मी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये फुल बॉडी चेकअपला गेलो होतो आणि मग ते एका डॉक्टरपासून दुसऱ्या डॉक्टरपर्यंत जायचं असतं. आधी डोळ्याचा चेकअप झाला, मग कानाचा चेकअप झाला, मग दुसऱ्या कुठल्या तरी डॉक्टरच्या चेकअपसाठी मी थांबलेलो होतो. त्याला एक वेळ लागणार होता, अजून लोक बसली होती. तर मी स्वतःचा विचार करू लागला, हे मी कशा करता चेकअप करत आहे? माझाच कल्पना विलास माझा आला की हा रे हो, माझा आत्मा माझ्या शरीरात राहावा आणि मी जिवंत
राहावं म्हणून हा खटाटोप चाललाय मला. आता वेळ होता म्हणून मी माझ्या इमॅजिनेशन मध्ये गेलो आणि मी कल्पना विलास केला की समजा इथे बसल्या बसल्या माझी आत्मा बाहेर आली आणि जाऊ लागली इथून, तर आमचं काय बोलणं होईल. तशा त्या कल्पना विलासात मी होतो आणि मी माझ्या आत्म्याशी बोलू लागलो. काय रे बाबा, तुम्हाला सोडून का चाललाय? आयुष्यभर आपण एकत्र प्रवास केलाय की नाही? पावलो पावली मी तुझ्याबरोबर आणि तू माझ्याबरोबर आहेस. आज तू मला सोडून चाललाय? तर वळून तर बघ एकदा. आणि बाय द वे, तो चालला कुठे आहेस? तो काही उत्तर देत नाही. मग मी त्याला विचारतो, तू पृथ्वी तलावर दुसऱ्या ठिकाणी चाललायस का? स्थानांतर करतोयस? नाही. डोकं हलवं. नाही नाही. अरे नाही, पृथ्वीवर नाही तर मग कुठे चाललाय? दुसऱ्या कुठल्या ग्रहावर चाललाय? तू असं करतो? नाही, माहित नाही. मग त्या सांगता, दुसऱ्या ग्रहावर जाऊ नको. पृथ्वी तलावर किती छान आहे बघ, हिरवं आहे, गार आहे, पाणी आहे, सगळं आहे. इट्स गुड स्पेस. आणि मुख्य म्हणजे आपल्याकडे टाइम आहे. जो पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते त्याच्यामुळे किती छान ऋतू तयार होतात. तू अशा ठिकाणी जाशील जिकडे टाइम आणि स्पेस ह्याचे दोन्हीचं फार चांगलं नसणार आहे. तरी तो हो नाही म्हणत. मग मी म्हणतो, अरे नाही नाही, तू वेगळंच काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो. त्याला विचारतो, मग तू अशा ठिकाणी जातोयस का जिकडे देर इज नायदर टाइम नॉर स्पेस? मग तो हसतो. मग माझ्या लक्षात येतं त्या कल्पना विलासामध्ये की आत्मा प्राण पाखरू जेव्हा उडून जाईल तेव्हा तो एक अगम्य ठिकाणी जाईल. देर इज परहॅप्स नो टाइम अँड स्पेस. आता हे इलस्ट्रेट करण्याकरता इथे एक छोटासा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघूया आपण. हा आत्मा तो एक छोटासा बिंदू आहे, पिवळा रेष टाकत चाललाय कुठेतरी अंतरिक्षामध्ये, टोटली गोइंग इन टू सम अननोन टाइम अँड स्पेस. आता परत एकदा बघा, म्हणजे तुम्हाला गंमत तुमची लक्षात येईल. कुठल्या तरी टाइम अँड स्पेस मध्ये, अननोन टाइम अँड स्पेस मध्ये चाललेलं आहे. त्या बॅकग्राऊंडवर आता परत हे वाक्य वाचा. कोण म्हणतो सर्वात उंच मला उडता येते, उडलेला का प्राण पाखरू तुम्हा धरता येते. हा प्राण पाखरू कुठल्या टाइम अँड स्पेस मध्ये चालला हे कोणालाच माहिती नाहीये. मग तुम्ही कितीही उड्या मारा, कितीही प्रयत्न करा, एकदा तो सोडून गेला शरीराला, कोणीही त्याला परत आणू शकत नाही. एवढं सगळं सांगितल्यावर मग मात्र लवकुश खजील सारखे होतात. हा, बरोबर आहे आई, सगळंच बरोबर आहे. आणि इतर सगळी मुलं बघत असतात, तेही ऐकत असतात. सख्या बघत असतात, त्याही ऐकत असतात. मग सीता विचारते सगळ्यांना, भाऊ बहीण ज्ञानी पंडित नमन तुम्हा आता, सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडूनही मला अपेक्षित आहे. तुम्हाला काय वाटतं, सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? आपलं जेव्हा ओपन हाऊस होईल तेव्हा तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं ते उत्तर तुम्ही द्या. पण लवकुश तेव्हा एक स्वरात म्हणतात, सर्वांमध्ये श्रेष्ठ आपली सृष्टी माता, सर्वांमध्ये श्रेष्ठ आपली सृष्टी माता. आता ह्याचा एक प्रत्यय आपल्याला मागच्या 2 वर्षात खूप आलेला आहे. कशामुळे? कोरोनामुळे. कोरोनाने आपल्या सगळ्यांना दाखवून दिलं की मनुष्य हा श्रेष्ठ नव्हे, सृष्टी हीच श्रेष्ठ आहे. आपल्या बऱ्याच प्रत्येक फॅमिलीमध्ये किंवा एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये कोणीतरी बिचारा त्याच्यामध्ये सापडलाय. त्या सगळ्यांचं स्मरण करतो मी आज, जे त्या महामारीमध्ये गेले. त्यांच्या आत्म्याच्या सद्गतीसाठी प्रार्थना करतो. आपण एक अर्धा मिनिट फक्त माझ्यावर त्या सगळ्यांसाठी प्रार्थना करा, जे मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनामध्ये गेले. ठीक आहे, धन्यवाद. हे मी का सांगतोय तुम्हाला, का तुम्हाला ती प्रार्थना करायला सांगितली? कारण त्याच्यावरनं आपण सगळे किती भाग्यवान आहोत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपल्याला परमेश्वराने काहीतरी काम दिलेलं आहे, काहीतरी सत्कर्म करण्याकरता चांगल्या परिस्थितीत ठेवलंय.
हे भाग्य मी 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 निदान समजतो की हे माझं भाग्य आहे. आता कुठलं काम करायचं, कसं काम करायचं हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचंय. पण सृष्टी माता ही सर्वश्रेष्ठ आहे. तिला आपण शरण राहूया आणि आपल्या प्रत्येकाला जे जे रुचेल ती कामं आपण करूया. अशा प्रकारे सीता मातेने त्या मुलांचा हा अहंकाराचं हनन केलेलं आहे. आणि आता हा पूर्ण सर्ग फक्त त्याच्याच वरती आहे, अहंकाराचा त्याग. मग ती सांगते की माती तुडवोनी पायी कुंभार वळतो मटकी, मम तुडवोनी तव ठाई माझा अहम तू झटकी. परमेश्वराला सांगते की ज्या प्रकारे कुंभार माती तुडवतो पायाखाली आणि पण त्याच्यातनं मग छान मटकं तयार करतो, तसं तू माझा अहंकार जो काय आहे तू तुडव आणि तो दूर करून टाक. म्हणजे हा जो घट आहे तो मग साबूत राहील. इथे एक वेगळाच कॉन्सेप्ट पुढच्या गीतामध्ये तिने मांडलाय, पुनर्जन्माचा. पुनर्जन्म कसा घेतलाय तो, म्हणजे ह्याच जन्मात पुनर्जन्म कसा मांडलाय बघा. घडले देवीची ये दर्शन सुख पावले नयन, मारले दंभाचे आसुर दिला प्रसाद पुनर्जन्म. घडले देवीची ये दर्शन सुख पावले नयन. आपल्याला माहिती आहे की देवी तिच्या दुर्गा रूपामध्ये, कालीच्या रूपामध्ये असुरांचा नाश करते. तसं आपल्या आज जो कुठला दंभाचा असुर आहे त्याचा नाश हा देवीच्या दर्शनाने होतो. आणि त्याचा नाश झाल्यावर आपला पुनर्जन्म होतो. आणि तो पुनर्जन्म कसा आहे तर हाची मृत्यू गोड. तो जो मृत्यू होतो दंभाचा तो गोड मृत्यू असतो, दुःखाचा नसतो तो. हाची मृत्यू गोड मद मत्सर तू सोड, चित्त देवीची ये स्मरणी. चित्त देवीची ये स्मरणी, हात शुभ कार्याची जननी. या सगळ्या काव्यांमध्ये सीता, राधा, महालक्ष्मीमध्ये कुठेही कर्माला, धर्माचरणाला फाटा पाडलेला नाहीये. धर्माचरणात सगळ्यात मोठं प्राथमिकता दिली गेली आहे. तर इथे परत तोच विषय आलाय, हात शुभ कार्याची जननी. आपले हात कसे असले पाहिजे, शुभ कार्य करणारी जननी असली पाहिजे. मागावा ऐसा पुनर्जन्म, वाटावे मनातुनी, व्हावी ईश्वराची कृपा, वास प्रभूच्या चरणी. असा पुनर्जन्म आपण परमेश्वराकडनं मागूया आणि असं मनातून वाटलं पाहिजे की आपल्यावर ईश्वराची कृपा होऊन आपण त्याच्या चरणी नेहमीच विराजमान राहू. आता ज्ञानपूर्ण मातेची वाणी मन प्रसन्न झाले हे श्रवणी. ज्ञानपूर्ण मातेची वाणी मन प्रसन्न झाले हे श्रवणी, त्याग करूया अहंकाराचा, मनी रंग असावा भक्तीचा. आता सगळ्या ते नुसतं लवकुश नाही, तिथे सगळे तितके पण लोक होते, सख्या होत्या, त्यांची मुलं होती, सगळ्यांना आता लक्षात आलं की आपण आता अहंकाराचा त्याग करून भक्तीच्या रंगात रंगून जाऊया. इथे मग लवकुशांची एक प्रार्थना आहे. आता ही खूपच बालगीतासारखी आहे, त्यामुळे तुम्हाला खूप सोपी आणि सिंपल वाटेल, पण आता ती त्याच्यात आलेली आहे म्हणून मी ती तशी ठेवली आहे. आणि जसे शाळेतली मुलं म्हणतात, दुसरी तिसरीतली मुलं, तशा आवाजामध्ये, टोनमध्ये ती प्रार्थना आली होती. ह्या सगळ्या जेव्हा त्यांना ते अहंकाराचं त्याग करण्याचं महत्व समजलं. सोपी आहे ती, त्यात काही फार क्लिष्ट शब्द नाही आहेत. देवा दे दे शक्ती अपरंपार, देवा दे दे शक्ती अपरंपार, घड तुझी सेवा प्रहरीचार, घड तुझी सेवा प्रहरीचार, देवा दे दे शक्ती अपरंपार. मनाचा हा दीप ओवाळीतो तुझला, मनाचा हा दीप ओवाळीतो तुझला, घेता नाम होई आनंद मजला, घेता नाम होई आनंद मजला. गुरु पिता माता देवा तुझे रूप, हे महत्वाचा पॉइंट आहे इथे. गुरु पिता माता देवा तुझे रूप, गुरु पिता माता देवा तुझे रूप, घेता शिकवण मिळे ज्ञान खूप, घेता शिकवण मिळे ज्ञान सूप, घेता शिकवण मिळे ज्ञान खूप.
इनफॅक्ट आजचा सर्ग हा असा आहे की तुम्ही आपल्या घरातल्या मुलांना पण दाखवा, लहान मुलांना. त्या प्लेलिस्ट मध्ये आता हे अपलोड होईल उद्या, त्यांना दाखवा. कारण खूप छोट्या छोट्या ह्याच्यामधनं मुलांना रुचेल पचेल अशा शब्दांमधनं, उदाहरणांमधनं एक वेगळं काहीतरी सांगितलेलं आहे मातेनी. बालमुखी प्रार्थना ऐकून आनंदी झाले मातृमन. कुठलीही आई शेवटी आनंदी कधी होते, किंवा आपण जे काही मुलाला समजवायचा प्रयत्न करत होतो ते त्याला समजलंय. बालमुखी प्रार्थना ऐकून आनंदी झाले मातृमन, स्नेहपूर्ण मग वदे माता, प्रभू तारक जाणा भ्राता. परमेश्वर हाच आपला तारक आहे हे तुम्ही जाणा, असं ती त्यांना सांगते. आता इथे एक वेगळं गीत ते घेत आहे, त्याचं नाव आहे नावाडी. मुळात हे हिंदीत गीत आलं होतं, त्यामुळे ते हिंदीमध्ये घेऊया. पण ते गीत थोडंसं अप्रिशिएट करण्याकरता, समुद्रामध्ये जेव्हा तुफान येतो, त्यात आपली जी होडी असते ती हेलकावे खाते. त्यावेळेस त्या होडीला पार करणारा जो असतो तो एक्सपर्ट कोणतरी नाविक असतो त्या सगळ्या तुफानमधनं. तशी ही आपल्या जीवनाची त्यांनी कंपॅरिझन केलेली आहे. हा जो तुफान सारखा आहे, तर ते हिंदीमध्ये गीत प्रगट झालं होतं. आधी ते हिंदीतलं आपण ऐकून घेऊ आणि मग मराठीमध्ये मी ते त्याचं हे सांगेन. आपण हे बघूया. सोपं आहे, फार डिफिकल्ट नाही. नदिया बीच नाव है नैया, कौन खिवैया है भाई, मौज उड़ाई तय जीवन भर, भंवर में अटके हो भाई. नदिया बीच नाव है भैया, कौन खिवैया है भाई, मौज उड़ाई तय जीवन भर, भंवर में अटके हो भाई. राम रमैया कर खिवैया, राम रमैया कर खिवैया, प्रेम से नैया भर भाई. राम रमैया कर खिवैया, प्रेम से नैया भर भाई. सत्य काम तन मन धन तू दे, सत्य काम तन मन धन तू दे, नाम सुमिर यह सुखदाई, नाम सुमिर यह सुखदाई, नाम सुमिर यह सुखदाई. पूर नदीला नाव अडकली, कोण वाचवे तुझ साई. पूर नदीला नाव अडकली, कोण वाचवे तुझ साई. मौज उडवली तू जीवनभर, भवऱ्यात सापडला साई. राम प्रभूसी करनावाडी, राम प्रभूसी करनावाडी, प्रेमे नौका भरसाई. सत्य काम तन मन धन ते तू, नाम सुमिर तू सुखदाई. एक सोपा मार्ग दिला त्यांनी आपल्याला. ह्या आपण ज्याला भवसागर म्हणतो त्यातनं कसं बाहेर पडायचं. तर एक तर राम प्रभूंना आपलं नावाडी करायचं. ते कसं करायचं तर नामस्मरणाने. नामस्मरणाने प्रभू आपल्यामध्ये अंतरंगात प्रगट होतो आणि आपला नावाडी बनतो. आणि त्या नौकेमध्ये प्रेम भरायचं आणि सत्य काम हे त्याच्यासाठी तन मन धन द्यायचं आणि त्यांचं जे सुखकर नाव आहे ते घेत राहायचं. अशा प्रकारे तो भवसागर पार होईल. ह्या थाटातलं गीत परत परत येतं हे काव्यांमधनं. महालक्ष्मी काव्यात परत हे झालंय, फार सुंदर आलेलं आहे. ते कधी जर वेळ मिळेल तेव्हा बघू आपण. त्याच्यात पण असाच का आशाचं काहीतरी आलेलं आहे. पुढे ह्याच अहंकाराचा विषय अजून चालू आहे. ती सांगते की विनय, विनय म्हणजे काय असतो. तळपता सूर्य करी दृष्टीस दुखापत, ढगा आड राई तेव्हा दृश्य होते सुखद. तळपता सूर्य करी दृष्टीस दुखापद, ढगा आड राही तेव्हा दृश्य होते सुखद. तैसे ज्ञानीजनांनी करू नये स्तोम, झाकोनी स्वविनयाने द्यावे जगासी प्रेम. पण ज्ञानीजन, बरेचदा काय होतं, ज्ञानीजनांना पहिले अहंकार होतो. मलाही होतो. मला आठवतं मी जेव्हा एमटेक झालो तेव्हा मला वाटलं अरे माझ्या देवाची मला काय गरज आहे, मी आहे, मी जे काय ते मी आहे, ह्याच्या मी एमटेक आहे, मला ह्याच्या आधारे ती मोठी नोकरी मिळालेली आता, असं माझ्यात पण तो अहंकार होता. पण ज्ञान मिळतं तेव्हा त्याचा स्तोम करू नये हे इथे सीतामाता सांगते. हे जर काव्य मी आधी वाचलं असतं तर कदाचित मी वेगळा झालो असतो, त्यावेळेस वेगळ्या प्रकारे वागलो असतो.
पण झाकोनी स्वविनयाने, स्वतःला विनयाने झाकायचं. जसं ढगांनी सूर्य झाकला गेला की तो कसा सुखकर वाटतो, आपल्याला विनयाने झाकून जगाची प्रेम द्यावं, असा ह्याच्या मागचा छोटासा मेसेज आहे. असे छोट्या 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 मेसेजेस मधनं सीतामाते हळूहळू सगळ्या गोष्टी पुढे नेते, टिल ऍट सम पॉइंट मग लवकुश काहीतरी सांगतात त्याच्याबद्दल. साधारणपणे अशा प्रकारचे हे सर्ग आहेत, आपण बघितलंय. परत ती आता मुलांना समजवते, आणि ह्यावेळेस लवकुश नाही, सगळ्याच मुलांना समजवते. तू जी कार्यज्योत जगवीत आहेस त्याहूनही अधिक प्रकाशमान सूर्य तेज असे. तू ज्या मार्गाने चालत आहेस त्याहूनही अधिक मार्ग ह्या जगी असे. स्मरण करा त्या परमेश्वरास जो या विश्वाचा सूत्रधार आहे. आपण जे काही करतोय त्यावेळेस एक लक्षात ठेवलं पाहिजे की ह्याचा विश्वाचा सूत्रधार एक कोणतरी वेगळाच आहे, तो परमेश्वर आहे. आणि आपण जे काही कार्यज्योत जागवतोय त्यापेक्षा अजूनही मोठे कार्यज्योत प्रकाशमान सूर्य आहेत. आपण ज्या मार्गाने चालतोय त्याहूनही अधिक पुष्कळ मार्ग आहेत या जगी. तर हा जो अहंकारामध्ये आपण जो हेका करतो की माझ्यापेक्षा प्रभावी कोणी नाही, मी जसं मला जसा तो झाला होता एकदा एमटेक झाल्यावरती, किंवा मी जो मार्ग दाखवतोय तोच मार्ग खरा आहे, तसं करू नये. तर त्या परमेश्वराचे स्मरण करावं जो ह्या विश्वाचा खरा सूत्रधार आहे. उपदेश हा लवकुशा समजे, अहम करी उत्पात हे उमजे. आता त्यांच्या ते हळूहळू लक्षात आलं सगळं. सुरुवातीला जे त्यांनी भांडणं केली त्याच्यातनं आता आईने त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न केला. उपदेश हा लवकुशा समजे, अहम करी उत्पात हे उमजे. जीवन जगावे अहम त्यागून, क्षमा मागितली कर जोडून. आणि मग त्या दोघांनी आपल्या आईची क्षमा मागितलेली आहे. ती क्षमा कोणची आहे ती आपण आता बघणार आहोत. क्षमा याचना. आईच्या पाया पडले ते दोघेही आणि म्हणाले, आई पाये चुकले कधी मार्गा, क्षमा करी तू जगन्माते. आता इथे एक शब्द जगन्माते वापरलेला आहे. आता ते त्यांच्या आतापर्यंत लक्षात आलेलं आहे की आपली आई जगन्माता आहे, असं ह्याच्यामध्ये निहित आहे. की जगन्माता आहे त्यांनी जनरल शब्द वापरलाय हे अजूनही मला उलगडलेलं नाही. तुमच्यापैकी कोणीतरी त्याच्यावरती प्रकाश टाकला तर मला आवडेल. पाये चुकले कधी मार्गा, क्षमा करी तू जगन्माते. की प्रत्येक मुलासाठी आपली आई ही जगन्माताच असते, असे वेगवेगळे प्रश्न माझ्या मनात आहेत हे वाचत असताना. पाये चुकले कधी मार्गा, क्षमा करी तू जगन्माते. कर हे चुकले कधी कार्या, क्षमा करी तू जगन्माते. आमचे हे हात जर चुकले काही काम करण्यास आम्हाला क्षमा कर, आणि हे अध्यारूत आहे की आम्हाला त्याचा चांगला मार्ग हवा त्याबद्दल. कर हे चुकले कधी कार्या, क्षमा करी तू जगन्माते. वाचा चुकली कधी शब्दा, वाचा चुकली कधी शब्दा, क्षमा करी तू जगन्माते. काहीतरी चूक बोललो असू तर ते क्षमा करून आम्हाला योग्य ती वाचा दे. नयन चुकले कधी दृश्या, क्षमा करी तू जगन्माते. आम्ही काही चुकीचं बघितलं. इथे नयन चुकले कधी दृश्य माझ्या दृष्टिकोनातनं हे नुसतं पाहणं नाहीये, तर हे टोटल विजन आहे. आपलं जे आपण म्हणतो एक दृष्टिकोन, ही जी टोटल विजन आहे ती जर आमची चुकत असेल तर ती क्षमा करणे मला योग्य ते दृष्टिकोन दे, असा इथे अर्थ आहे असं मला वाटतंय. तुमच्यापैकी कोणाला वेगळं काही सांगायचं असलं तर जरूर सांगा. मी आधीचपासून सांगतो की हे जे काव्य आहे मी स्वतः 20 वर्षांनी नीटपणे वाचायचा प्रयत्न करून परत हे करतोय. मला या त्याला म्हणतात तमिळमध्ये तंबी दिली गेली होती की अरे हे तुला आत्मसात करायचं आहे. अजून ते शक्य झालेलं दिसत नाहीये मला, पण आता बघूया तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ते समजेल आणि उमजेल आणि आत्मसात होईल. नयन चुकले कधी दृश्या, क्षमा करी तू जगन्माते. कर्ण हे चुकले कधी श्रवणा, क्षमा करी तू जगन्माते. अर्पण इंद्रिय तव चरणा, नमन तुझला जगन्माते. अर्पण इंद्रिय तव चरणा, नमन तुझला जगन्माते. असं करून लवकुश त्याचा एक सॉर्ट ऑफ जे काही आधी प्रश्न त्यांनी निर्माण केला होता, आईने त्याच्यातनं मार्ग काढला, त्यांना समजवलं, आणि मग त्यांनी काय समजले आणि त्याच्याकरता त्यांनी क्षमा मागितली आणि आई तू आम्हाला चांगला मार्ग दाखव अशी शेवटी प्रार्थना केली. अशा प्रकारे हा जो सर्ग आहे इति श्री सीता शक्ती काव्य सर्ग 17 शुभम भवतु. ओम शांती शांती शांती.
अगदी एक 15 ते 20 सेकंद शांत चित्त राहा सगळ्यांनी. आज जे ऐकलंय वाचलंय त्याच्यावर थोडं चिंतन करा आणि मग आपण ओपन हाऊस करणार आहोत. आपल्याकडे आज जे पाहुणे आलेत त्यांचं आपण आधी ऐकणार आहोत आणि मग बाकीच्यांना ओपन हाऊस करू. पुढच्या सत्र हा सत्र 15 आहे, तो उद्या आहे 5 मेला. सद्गुरू, याच्यामध्ये सद्गुरू ओळखावा कसा सद्गुरू कोण असतो, काय करतो, आपल्याला काय देतो तो, हे सगळी माहिती याच्यात मिळणार आहे. खूप इंटरेस्टिंग आहे तो सर्ग. सगळ्यांचं स्वागत आहे उद्या रात्री 8 वाजता. आणि जमलं तर वेबसाईटवरनं हे वाचून ठेवायचा प्रयत्न करा, तुम्हाला अजून त्याच्यामध्ये आनंद मिळेल. आपलं हे परवाच आपल्याला देवीनी जो सांगितलं की तिचे अलंकार कोणते आहेत, पठण, श्रवण, गायन, वाचन, कथन आणि आत्मचिंतन, हे अलंकार आजपासून उद्यापर्यंत आपण सगळे तयार करून देवीला उद्या परत अर्पण करूया, अशी एक सगळ्यांकडनं अपेक्षा करतो मी. व्हॉलेंटियर्सचा आमंत्रण आहे, सगळ्यांना स्वागत आहे. मी सांगितल्याप्रमाणे माझा फोन नंबर दिलेला आहे, कोणालाही फोन करायचा तर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद. ही प्लेलिस्टचा व्हिडिओ दिलेला आहे. आता मी शेअरिंग स्टॉप करतोय आणि सर्वप्रथम आपल्याकडे 2 आज खूप मोठे पाहुणे जॉईन झालेले आहेत. एक तर डॉक्टर मिलिंद पांडे, व्हाईस चान्सलर ऑफ MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर SP मिश्रा, एक्स व्हाईस चान्सलर ऑफ देव संस्कृती विश्वविद्यालय हरिद्वार, या दोघांचं स्वागत करू. त्यांच्या आधी आपण विचार ऐकूया. मी सर्वप्रथम डॉक्टर मिश्रांना विनंती करतो, कारण डॉक्टर मिश्रा हे ह्या काव्याची रचना जेव्हा सुरू झाली, ऑलमोस्ट पहिल्या दिवसापासून ते त्याच्या बरोबर असोसिएटेड आहेत आणि त्यांनी त्याचं स्वरूप कसं आलं ते बघितलेलं आहे. तर त्यांच्याकडनं विचार ऐकूया, कारण त्यांनी एक त्रयस्थ नजरेने हे बघितलेलं आहे. डॉक्टर साहब, मैं आपसे विनंती करता हूँ, त्यांना अनम्यूट करा. करण सर, येस, हाँ, आपको विनती है कि आप अपने विचार पेश करें आणि त्यांना हायलाइट करा, म्हणजे सगळ्यांना दिसतील ते. हो. ऑनरेबल वाइस चांसलर सर, हमारे बीच जो मौजूद हैं, डॉक्टर वॉग और हमारे सभी श्रोतागण, ये सीता शक्ति काव्य की रचना का एक बड़ा इतिहास है और इस बहुत बड़े इतिहास के छोटे से गवाह के रूप में मैं भी हूँ. मैं इसको एक विटनेस मानता हूँ. प्रिसाइजली इसका कारण है कि हमारे यूनिवर्सिटी में प्रोफेसर वाग अपनी सपत्नी नेत्रा जी के साथ पधारे थे और वहां पर जो इनको अनुभूति हुई और जिस लैंग्वेज में इन्होंने लिखा, ये बड़े परेशान थे. इन्होंने मुझे दिखाया, मुझे कहा कि ये कौन सा लैंग्वेज है. तो मैंने इनको बताया कि ये लैंग्वेज आप जानते हैं क्या. तो इन्होंने कहा मैं जानता नहीं हूँ, लेकिन मैंने कुछ लिखा है. तो मैंने कहा बिना जाने आपने कैसे लिखा है, क्योंकि अवधि में लिखा हुआ वो स्क्रिप्ट था जो ये लिख रहे थे, सीता शक्ति काव्य. Virtually he was writing in Awadhi language, and this language was completely unknown to him. So naturally, curiosity was there that how did you write it? And I would say that he was full of emotion. Tears rolled down in his eyes, and he kept on simply saying that I am not writing. Somebody else is guiding me to write, virtually directing me to get up and start writing, even at any time at night. And I just get up, I take the pen, and automatically the things starts rolling down. I mean, that's my experience. इन्होंने कहा रात में बस ऐसे कुछ होता है मुझे, जैसे किसी ने जगाया, किसी ने कहा आप लिखो, और मुझे नहीं मालूम मैं क्या लिख रहा हूँ, किस लैंग्वेज में लिख रहा हूँ. So he kept on writing those things, and then I simply motivated him. I said, whatever comes to you, since you are not writing, somebody else is guiding you to write. So ये कोई ऐसी चीज नहीं है, आपको लिखना चाहिए. Ladies and gentlemen, I saw this particular copy. He continued to write.
He didn't complete that in my campus when he was in Haridwar. लेकिन उन्होंने बहुत सारी चीजें वहां पर लिख लिया. उसके बाद इन्होंने पुणे में आकर उसको पूरा किया. Then he got it translated in Marathi language. Then he made some songs and some poems out of it and all that. Virtually what I wish to say, जो मैं कहना चाहता हूँ कि एक तरह से अवतरण हम कहते हैं. कोई चीज किसी के मन में किसी की शक्ति के द्वारा वो चीज आती है और वो सामने निकल के हमें कुछ बताने का प्रयत्न करती है. इनके साथ भी कुछ ऐसा ही हुआ. रामायण के बहुत सारे पात्र में माता सीता जी का एक पात्र है, लेकिन इस पात्र का विवरण जिस तरह से इन्होंने किया है, जो वुमेन एम्पावरमेंट का स्वरूप है और जो इसमें इमोशनल एस्पेक्ट को इन्होंने जोड़ा है, ये आप में एक बहुत बड़ी बात है. और ये तरीके से मैं भी इस बात को मानता हूँ. इस बहुत सारी जो सीक्वेंसिंग है उसको मैंने पढ़ा है पूरे हिंदी का, और उसको पढ़ने के बाद मुझे ऐसा लगा, में जो लिखा है पढ़ने के बाद ऐसा लगा कि साधारण कोई कवि या कोई बना के लिखना चाहे तो ऐसी बातें लिख नहीं सकता. मैं अधिक कुछ नहीं कहूंगा. मैं ये कहूंगा कि ये एक तरह का अवतरण है, ये किसी का आदेश है, और शायद इसमें बहुत सारी ऐसी बातें छिपी हैं जो हम और आप मिल करके इसका पूरा लाभ हम लोग ले सकते हैं. इसको जितनी बार पढ़ते हैं, जितनी बार सुनते हैं, उसमें हर बार कुछ न कुछ नई चीजें देखने को, समझने को, सुनने को हमें मिलती है. और इसके जो गायन है उसको यदि आप सुने तो वो और भी मन को वो छूता है. It touches your heart. It doesn't speak many things which you can get it translated through your mind, but then it does direct you in a different direction altogether. तो मैं ऐसा महसूस करता हूँ कि ये काव्य वास्तव में एक काव्य है, और इसको हम जिस तरह से भी देखना चाहें हम देख सकते हैं. इसका अनुवाद हिंदी में, इंग्लिश में, मराठी में, पता नहीं कितने लैंग्वेजेस में इन्होंने किया है, और हम सब लोग को इसका लाभ उठाना चाहिए. बहुत डॉक्टर वॉग एंड his wife Netra ji, I mean I just salute them, and इनके जो गुरु हैं, जो आत्मस्वरूप और भगवान स्वरूप हैं, चिले महाराज जी, इनके ये भक्त हैं. तो मैं समझता हूँ कि शायद इनकी गुरु की कृपा इन पर रही होगी, जो इस तरह की बात, इस तरह की भावना, धारणा और इस तरह के विचार इनके मन में आए, जिसके आधार पर इन्होंने सीता शक्ति काव्य लिखा है. तो मेरा साधुवाद है आप सब लोगों को जिन्होंने इस सीता शक्ति काव्य को जो सुन रहे हैं और जो सुनना चाहते हैं, और विशेष करके डॉक्टर वाघ और उनकी टीम को जिन्होंने इसको अच्छी तरह से बनाने में अपना सहयोग दिया है. मैं इन्हीं शब्दों के साथ आप सब लोगों को बहुत बहुत धन्यवाद देता हूं, और डॉक्टर वाघ को विशेष रूप से कि उन्होंने बताया और मुझे इस सत्र में आने का सौभाग्य प्राप्त हुआ. बहुत बहुत धन्यवाद आपको. डॉक्टर साहब, मेरे पास शब्द नहीं है व्यक्त करने के लिए. आपने इतने सुंदर तरीके से इसको व्यक्त किया है, इस भावना को, और उसका जो अवतरण रूप बताया आपने, वो मैंने भी नहीं सोचा था. उससे जो है उसकी एक जो ऊंचाई है और बढ़ गई है मेरे भी मन में, और मैं जरूर उसको, मैं भी स्वयं उसका अभ्यास करूंगा उसका अपने जिंदगी में लाने का प्रयत्न करूंगा. आपका आशीर्वाद मिला, बस बहुत अच्छा लगा. अच्छा, नमस्कार. नमस्कार. डॉक्टर मिलिंद पांडे सर आलेले आहेत. हे स्वतः खूप मोठे अकॅडमिशियन आहेत आणि अध्यात्मात पण खूप पुढारलेले आहेत. बरेचदा त्यांनी मला मदत केली वेगवेगळ्या मोठ्या संतांचे दर्शन घेण्याकरता. तर करंजकर साहेब, त्यांना अनम्यूट कराल आणि त्यांचे काही विचार असतील, मार्गदर्शन असेल आपल्याला, चांगलं वाटेल. त्यांचा व्हिडिओ चालू नाही का? पांडे सर आहात का तुम्ही तिकडे? अनम्यूट कीजिए. अनम्यूट करा आणि त्यांना हायलाइट करा. हाँ
नमस्कार सर, आवाज येतोय माझा? एकदम वा सर, तुमचं दर्शन झालं, किती बरं वाटलं. सर मी गुरु भेटले आमचे. बोला. नमस्कार, माझा सगळ्यांना माझा नमस्कार, भावपूर्ण नमस्कार. ज्यांना हे सातत्याने ऐकण्याचं भाग्य लाभलेलं आहे त्यांचा मला हेवा वाटतोय. इतकं सुंदर, इतकं सहज, इतकं ओघवत्या वाणीतनं एक गुरु कृपांकित वाणी, प्रासादिक वाणी. डॉक्टर प्रदीप वाघ आणि नेत्रा वाघ यांच्याशी खूप जवळचा संबंध आहे. त्यांचं नेहमी घरी जाणं, ते गुरु कृपेची जी एक झालर असते, ती गुरु कृपा कशी वर्णावी. मला सद्गुरु चिले महाराजांची या ठिकाणी प्रामुख्याने आठवण होते, की जे त्यांचे गुरु आहेत. आणि तुझी या कृपेचे पोचणे असं म्हटलंय, की चिले महाराजांची जी कृपा आहे त्याच्यावरच हे पोचणं चालू आहे. हा जो त्यांना मी साक्षात्कार म्हणेल, किंवा हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय, एक कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन, द अपलिफ्टमेंट ऑफ द सोल ऑफ डॉक्टर प्रदीप वाघ, की त्या काळामध्ये त्यांना नेऊन त्या भाषेमध्ये सांगून त्याचं ट्रान्सलेशन हे गुरु कृपेशिवाय शक्य नाही. हे जरी खरं असलं तरी डॉक्टर प्रदीप वाघ यांना हे माध्यम म्हणून निवडावं, हे त्यांनी काहीतरी पुण्य केलेलं आहे या जन्मातलं, मागच्या जन्मातलं. त्या पुण्याशिवाय हे शक्य नाही. त्यांचं प्रारब्ध थोर म्हटलं पाहिजे. हे नक्कीच त्या काळामध्ये सीतेच्या जवळ असले पाहिजेत. काहीतरी त्या काळाचा सहवास त्यांना सीतामाईचा लाभला असला पाहिजे, त्याशिवाय हे शक्य नाहीये. आणि ती त्या जन्मातली पुण्याही या जन्मात फळाला आली. एक खूप सुंदर असं म्हटलेलं आहे, की अशीच काही शब्द फुले खुडावी, श्री रामचरणी अर्पण व्हावी, काहीतरी सेवा घडावी या नश्वर देहाची. या सुंदर देहाच्या माध्यमातनं, या नश्वर देहाच्या माध्यमातनं ही खूप मोठी सेवा सर. आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की तुमच्या तोंडून ज्यांना डायरेक्ट हे इनिशिएशन मिळालेलं आहे, ज्यांना डायरेक्ट जी शक्ती तुमच्याशी बोलली आहे, ती आदिशक्ती, पराशक्ती, आदि माया शक्ती, ज्या एनर्जी ट्रान्सफर झालेल्या आहेत तुमच्याकडे, E=mc², ओम E=mc² असं आपण म्हणतो. एक सायंटिस्ट म्हणून, एक शिक्षक, प्राध्यापक, इंजिनिअरिंगचा प्राध्यापक म्हणून मला असं वाटतं की ही जी एनर्जी ट्रान्सफर झाली आहे फ्रॉम दॅट अल्मायटी गॉड, ही खरंच खूप अभूतपूर्व आहे. आणि इतकं सगळं प्रासंगिक आहे. आणि त्याला तुमची पण आहे सर. असं एक म्हणतात की बुलंदी उन्हें छू नहीं सकती जो फक्र करते है, बुलंदी उन्हीं को छूती है जो प्रभू राम का शुक्र करते हैं. तुमचा जो स्वभाव आहे, क्या बात आहे. तुम्ही जे अगदी लोकांना जे सतत काहीतरी त्यांना मार्गदर्शन करू दे, काहीतरी त्यांच्यासाठी चांगलं करू दे, काही चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू दे, हे जे तुमचं सतत चाललेलं असतं तेच त्याचीच इतके सगळे जण आम्ही तल्लीन होऊन ऐकत होतो. आणि कुठेतरी ते कोरिलेट आजच्या जीवनात, आजच्या क्षणाशी, आजच्या जीवनशैलीशी ते कोऑर्डिनेट करत होतो. खरं म्हणजे संस्कार ज्या पद्धतीने लवकुशांनी सीतामाईंना वंदन केलं, अर्पण केलं, त्यांना जगन्माता म्हणून त्यांचं रूप लक्षात आलं, आणि जे संस्कार त्या जगन्मातेने दिले, आणि जे शब्दबद्ध तुम्ही ज्या ताकदीने ते मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून केले, क्या बात. एकच सांगतो, आणि संत दिसती वेगळे आले परी ते एक स्वरूपी मिळाले. तुम्ही सुद्धा सर या अनुभूतीने तुम्ही सुद्धा एक संतत्वाकडे चाललेले आहेत असं माझा ठाम विश्वास आज झाला. नाही हो, असं काही नाही. आणि नाही सर, हे सोपं नाहीये. हा शक्तिपात होणं, ही शक्तीची दीक्षा मिळणं, आणि ते तुमच्या या देहाकडनं ही गुरुकृपा, प्रारब्ध, संचित, पूर्वसंचित, काही म्हणायला, पण तुमची निवड व्हावी यामध्येच तुमचं पुण्यकर्म सामावलेलं आहे. मला एक असं म्हणायचं आहे की झोळी जसं तुम्हाला हे दान भरभरून तुमच्या झोळीत टाकलंय. एक आपला दोहा असं म्हणतो की हरे भरे पेड़ पे सूखी डाली नहीं होती, मुस्कुराते ओठों पर कभी गाली नहीं होती, जो बंदा झुक जाए प्रभु राम की चरणों में उसकी झोली कभी खाली नाही. अरे वा. हे इतकं भरभरून तुमच्या झोळीत टाकलंय, आणि ते तुम्ही वाटत आहेत. हे वाटणं, जे वाटलं ते वाटतो, असं जे जे मनात येतं ते तुम्ही वाटणार, हा खूप मोठा समाज कार्याचा भाग आहे सर.
आणि मला खात्री आहे की सगळे ऐकणारे जे 70-80 लोक आज या ठिकाणी आहेत, हे सगळंच याचं पुढे हे संस्कार कॅरी फॉरवर्ड करतील आणि एक समृद्ध पिढी या भारत मातेसाठी परत एकदा काम करेल. बापरे. खूप खूप डॉक्टर साहेब धन्यवाद तुम्ही आणि माझा नमस्कार सगळ्यांना. हा डॉक्टर साहेब तुम्ही फार मोठी दृष्टी आमच्या समोर ठेवली आज. खूप मोठी दृष्टी ठेवली, म्हणजे पूर्ण समाज घडवण्याची, पूर्ण राष्ट्र घडवण्याची दृष्टी ठेवलेली आहे. फार Yes. मोठं दायित्व आलेलं आहे आमच्या सगळ्यांवरती तुमच्या या शब्दांमुळे. आणि तुमचे शब्द हे मी जाणतो की तुमच्या शब्दांमध्ये दत्ताची कृपा असते, दत्ताचा ओझ असतं. त्यामुळे तुमच्या प्रत्येक शब्दाला मी आदर करतो. मनपूर्वक आभार. नेत्रा बोलते. थँक्यू सर, खूप बरं वाटलं. साक्षात गजानन महाराजच तुमच्या मुखातून बोललेत. कारण गजानन महाराजांचेच तुम्ही आहात अनुयायी. हो, आहे. आणि आहे. त्यामुळेच आणि अरुणाताई आता जस्ट लेफ्ट झाल्या, त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की चिले महाराज आणि गजानन महाराज एकच आहेत म्हणून. येस येस. त्याच्यामुळेच ही लिंक कदाचित अशा पद्धतीने ती लागली असावी. धन्यवाद. 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 खूप बरं वाटलं. खूप धन्यवाद. फ्लोर इज नाउ ओपन. अजून कोणाला काही विचार व्यक्त करायचे असतील तर हँड रेस करा आणि करंजकर साहेब त्यांना अनम्यूट करतील. हो. शशिकला शास्त्री. हो, एक मिनिट. अनम्यूट करा. ऐकू येत आहे? हो हो. नमस्कार प्रदीप वाघ सर, डॉक्टर वाघ सर, आणि आता जे पांडे सर, मिलिंद पांडे बोलले ते अक्षरशः आम्ही जगतोय. दररोज 18 दिवस बघतोय आणि ऐकतोय. धन्यवाद. आम्ही त्यांच्यासारखे पुण्यवान. तुमच्याकडून आम्हाला हे काव्य ऐकायला मिळालं आणि करंजकर साहेबांनी ते आपल्या ग्रुपवर टाकलं तेव्हापासून योग वशिष्ठ तर मी पूर्ण ऐकलं, वाचलं आणि आता हे पण पूर्ण पहिल्या दिवसापासून ऐकते तुमचं. एकही दिवस नाही, इतकी ओघवती प्रासादिक भाषा आणि काव्य इतकं सुंदर झालेलं मराठीमध्ये की त्याला शब्दच नाही, अवर्णनही आहे. आणि इतकं सोपं सहज वाचल्याबरोबर त्याचे अर्थ उलगडत जातात. दररोज नवीन नवीन अर्थ एक एक येत जातात आणि आपण जणू त्या सीतेच्याच काळात आहोत असं वाटायला लागतं मला. म्हणजे आपण ज्या वनात आहोत, सीताला कुशाला सांगते, जे संस्कार करते, तसंच वातावरण निर्मिती एकदम होते असं वाटायला लागलेलं. खरोखर धन्यवाद, खूप धन्यवाद वाघ सर. खूप म्हणजे तुमच्या गुरुकृपेचा हा वर्षाव असाच चालू दे आणि अशी समाजसेवा घडू दे ही सत्परेशाकडे प्रार्थना. खूप सुंदर. तुमचा आशीर्वाद मी स्वीकार करतो. नाही नाही, माझा नाही आशीर्वाद, मी लहान आहे खूप. तुमच्यापेक्षा आम्ही खूप लहान आहोत आणि म्हणूनच आम्हाला हे ऐकण्याचं भाग्य लागलं. हेच आमचं नशीब आम्ही समजतो. म्हणजे खूपच पुण्यवान. आम्ही सुद्धा काहीतरी थोडंफार पुण्य केलं असेल म्हणून आमच्या वाटेला त्यातले कण आले. सागराचे कण फुलाची पाकळी असं म्हणायची वेळ आली. काहीतरी सागरातले कण, एक एक कण जरी आपल्या वाटेला आला तरी तो खूप महत्वाचा आहे. ते महत्वाचं आहे. कृपेचा वर्षाव. खूप छान. धन्यवाद. धन्यवाद शशिकला. धन्यवाद. आजच्या सत्रावर कोणाचे काही प्रतिक्रिया किंवा काही वेगळे विचार आहेत का, जे सीतेने सांगितले आणि आपण ऐकले? माझ्या मनात 1-2-3 ठिकाणी प्रश्न आले होते. कोणाला नवीन काही विचार मांडायचा का? अत्रे साहेबांना बोलायचंय. हा, अत्रे साहेब सांगतील. अनम्यूट करा त्यांना. हो. नमस्कार. नमस्कार अत्रे साहेब. अहंकाराचं वर्णन आपण अनअहंकारीपणाने इतकं सुरेख केलं आणि इतक्या छोट्या आणि सुटसुटीत सोप्या वाक्यात केलं, खूप भावलं मनाला. खरं म्हणजे तुम्ही मगाशी म्हणलात तसं अहंकार हा ज्ञानी माणसाला जास्त होतो. ज्ञानी जनानी करूने स्तोमाची जी ओळ सांगितली तुमच्या काव्यातली, आपल्या काव्यातली, की ज्ञानी जनानी करूने स्तोम, तर तसंच बहुतेक ज्ञानी लोकांना जास्त अहंकार होतो. म्हणजे आता माऊलींनी वर्णन केलेले आहे की नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पोटी. अहंकार अज्ञानाला काही त्रास देत नाही, सज्ञानाचे झोंबे कंठी. सज्ञानी माणसाच्या कंठाशी झोंबत असतो. किंवा आपलं नाथांचे भरोड आहे की सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर. आडवा डोंगर म्हणजे अहंकार. आणि अहंकार आपल्या शरीराचा एक भागच असतो ना. जी 36 तत्व सांगितले, पंचमहाभूत आणि अहंकार,
तर त्यातला अहंकार हे शब्द आहे. पण त्या अहंकाराची उकल सीतामाई आणि लवकुश यांच्या संभाषणातून आपण इतक्या सुरेख पद्धतीने सांगितली की त्याला खरोखर मन भावून गेलं. आणि तुमची सांगण्याची एक छटा वेगळीच आहे आणि त्यांनी मन प्रसन्न होतो. त्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद. धन्यवाद अत्रे साहेब. हो अत्रे साहेब, करंजकर साहेब, एक लक्षात ठेवा, डॉक्टर साहेब खूप मोठे ज्ञानी आहेत, अभ्यासक आहेत. त्यांचे व्याख्यान ठेवा तुम्ही वेगळे. चांगला त्यांचा. महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांचा त्यांना अभ्यास आहे. हो हो. आपलं हे नशीब आहे की आज ते आपल्या बरोबर आहेत. पण तुम्ही बघा, प्रत्येक सत्र संपलं की ते काहीतरी छान सांगतात आपल्याला आणि हो. त्याला एक वेगळे दुजरा मिळतो कुठल्या तरी संताच्या मुखातला. म्हणजे इनफॅक्ट परवा मी एकदा नाही का सांगितलं, मी फोन केला त्यांना, मी अडकलेलो होतो एका पॉइंटला. फोनवरूनच त्यांनी एकनाथी भागवतामध्ये कुठल्या अध्यायात आहे, कुठला श्लोक आहे, त्याचा श्लोक म्हणून दाखवला. म्हणजे अफाट आहे सगळं ज्ञान त्याचं. नमस्कार. अजून कोणी आहे का बोलणार? बघा बरं. नाही, कोणी हँड रेज नाही केलं. झाले 9 पण वाजलेत मला वाटतं. त्यामुळे तसं शोभाताईंना बोलायचं बहुतेक कधी. शोभा, हो, अनम्यूट करा. नमस्कार सर. नमस्कार. मला हे पंचेंद्रिय, नमस्कार. पंचेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांचे इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलं की हा कधी विचारही नव्हता केला की म्हणजे इगल्स आय सारखा आणि खारी सारखा, म्हणजे ते डोळा किंवा याचा वास श्वानासारखा, डॉग्स सारखा, आणखीन चव, म्हणजे आणि फुलपाखराचा ते सगळे प्रत्येक, आणि ते आपल्या याच्यात लावून एकमेकांना म्हणजे अत्यंत सुंदर पद्धतीनं केलंय. अगदी की कंपनचा सुद्धा म्हणजे मी कधी विचारही नव्हता केला की तो आपल्या या पंचेंद्रियाच्या याच्यामध्ये येईल. फारच सुंदर, म्हणजे एकमेकांना गुंतवून आणि इतकं छान ज्ञान दिलेलं आहे. आणि त्या ज्ञानाचा तो अहंकार आहे. त्याच्यानंतर त्या पूर्ण हात, पाय, नाक, कान, डोळे हे काही चुकले तर जगन्मातेकडून क्षमा मागणं, काय सुंदर शब्दामध्ये आणि इतकं अप्रतिम आहे. म्हणजे हे तर कधी देवाचीच खरंच तुमच्यावर कृपा, चिले महाराजांची कृपा. आणि ती झोळी तुमची भरली आता, जशी त्यांनी सांगितली सरांनी, ती झोळी तुम्ही रिकामी आमच्याजवळ केली, पण तरी ती झोळी आणखीन भरत राहावी हीच प्रभूची इच्छा आहे. प्रभूजवळ इच्छा करते मी. फारच सुंदर वर्णन केलं. अगदी धन्यवाद. शोभाताई, तुम्ही अगदी मनापासून फॉलो करता हे सगळं. तुम्ही इंग्लंडला आहात तरी सुद्धा तुम्ही वेळ काढून ते अटेंड करताय. फार सुंदर करून राहिला आहात आपण. आणि हे कार्य इतकं मोठं आहे, इतकं छान कार्य चाललंय की अगदी भगवान तुम्हाला खूप खूप शतायुष्य द्यावं. आणि आम्हाला त्याचा ज्ञानाचा उपयोग आम्हाला थोडासा मिळून राहिलाय, यात आम्हाला धन्य मानतोय. धन्यवाद. फारच सुंदर पद्धतीने आजचं वर्णन केलंय. आणि अहंकार कसा जावा, वा, अतिउत्तम. धन्यवाद. शब्द नाहीये माझ्याजवळ आणखी. आणि आज आपला विशेष लाभ आपल्याला असा झाला की डॉक्टर मिश्राजी आणि डॉक्टर पांडे सर आपल्याला जॉईन झाले. डॉक्टर मिश्रा तर ते चष्मे गवा आहेत की हे जेव्हा लिखाण सुरू झालं होतं, ते लिखाण सुरू झालं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, अरे काळजी करू नकोस. म्हणजे मी त्यावेळेस घाबरलो होतो, म्हणजे काय प्रकार आहे, कुठे अडकलो की काय मी. त्यांनी सांगितलं नाही, धन्यवाद. लिहित राहा. आणि त्याच्यामुळे ते काव्य पुढे होत राहिलं. फारच सुंदर, छान. धन्यवाद. डॉक्टर शोभापंत शरीराने इंग्लंडमध्ये आहेत, पण ते मनाने भारतातच आहे. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. अगदी खरं. योगा सेशन प्रत्येक कार्यक्रम ते मन लावून ऐकतात आणि अटेंड करतात. प्रभूची कृपा आणि आपलं सगळ्यांचं. येस, ठीक आहे. मला अजून नाहीये आता. धन्यवाद. ठीक आहे. अजून कोण बोलत आहे काय? नाही, ठीक आहे. सर्वांचे आभार. आज वेळ दिला सगळ्यांनी. डॉक्टर मिश्राजी, डॉक्टर मिलिंद पांडे यांचे आभार. आपण आलात, पण खूप शोभा वाढवली, आम्हाला मार्गदर्शन केलं. म्हणजे मन भरून आलंय आज खरं. बोलता येत नाही मला. खूप मोठं काम झालं. करंजकर साहेब, आपण आपल्या वतीने काही बोलायचं असेल आपल्या पाहुण्यांची तर बोला. मी सुद्धा आपल्या सगळ्या ग्रुपच्या वतीने डॉक्टर मिलिंद पांडे आणि डॉक्टर SP मिश्रा सर, त्या दोघांचं मी
आभार व्यक्त करतो. त्यांनी आपलं खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे, खूप चांगलं ज्ञान दिलेलं आहे. त्यामुळे त्या दोघांचे बाकी सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मीटिंग संपलेली. जय श्री जय श्रीराम. जय श्रीराम. थांबूया येतच. हो हो. जय श्रीराम. नमस्कार. मीटिंग क्लोज करू. हो हो करू.